नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी नांदगाव पेठ येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत देशभक्तीपर नाऱ्यांनी वातावरण दुमदुमून गेले होते। या प्रसंगी अनेक माजी सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। त्यांच्या देशसेवेचे कौतुक करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले। श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारत मातेला वंदन व शहीदांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली। संपूर्ण गावात तिरंगा रॅलीने भ्रमण करत नागरिकांमध्ये देशभक्तीचे स्फुरण निर्माण केले। कार्यक्रमाला आमदार उमेश यावलकर, आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखेडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता दिगडे, किरण गुडदे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी परिसर देशभक्तीच्या भावनेने भरून गेला होता। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी रविराज देशमुख, भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर काय म्हणाले बघा शेवटपर्यंत। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नांदगाव पेठ, अमरावती। आज अमरावती जिल्हा ग्रामीण मधून ही तिरंगा रॅली होती। 140 कोटी भारतीय ही सेनेच्या पाठीशी आहे आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या पाठी आहे। याचं एक खंबीर उदाहरण होतं की 28 भगिनींचं कुंकू पुसणारं पुलगामाचं ते कृत्य या भारतासाठी फारच वाईट होतं आणि भारताच्या सैनिकांनी जे शूरता दाखवली आणि पाकिस्तानला काही तासातच निस्तनाबूत करून दाखवलं की बेटा पाकिस्तान भूल न जाना बाप आहे तेरा हिंदुस्तान, की हिंदुस्तान बाप म्हणजे बापच आहे आणि पाकिस्ताननी परत असे डोळे भारताकडे पाहायचे कधी प्रयत्नही करू नये। भारत सर्वदृष्ट्या सक्षम आहे आणि भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे। म्हणून या भारतवासियांच्या वतीने पाकिस्तानला सुद्धा एक इशारा आहे की याच्या पुढे असे कृत्य करायचा कधीही विचार करू नका। सर्व भारतवासी एकत्रित आहे, संघटित आहे आणि देशाच्या पंतप्रधानांसोबत, देशाच्या सेनेसोबत खंबीरपणे उभे आहे। भारत माता की जय, भारत माता की जय। पाकिस्तानला जे सांगायचं आहे ते तर आपल्या सेनेनं सांगितलेलंच आहे। आपल्या सेनेच्या ज्या काही प्रेस झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की यानंतरचा जर असा प्रकारचा हल्ला किंवा अशा प्रकारची हिंमत त्यांनी केली तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं आणि उत्तर देण्याचं काम सेना करेल। आजच्या या रॅलीचं औचित्य संपूर्ण भारतात ह्या ज्या रॅली निघत आहेत त्यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की संपूर्ण भारतातली जनता ही सेनेच्या आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी एकजीवपणे एकत्रितपणे उभी आहे आणि त्यांच्यासाठी जे जे करायचं गरज असेल, जे करण्याची आवश्यकता असेल ते सर्व करण्याची तयारी या भारतीय जनतेची आहे। याकरताच त्यांना पाठिंबा देण्याकरता, या सेनेला व देशाच्या पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवण्याकरता ह्या तिरंगा रॅल्यांचं आयोजन संपूर्ण देशामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, माजी सैनिक अशा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांच्या वतीनं आयोजित केल्या जात आहे। तिरंगा रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण देशभर करण्यात आलेलं आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यानंतर धडा शिकवला, अतिशय पाकिस्तान नेस्तनाबूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आलं होतं। नंतर सीजफायर झालं, हा सगळा इतिहास झाला, परंतु पूर्ण देश सैनिकाच्या मागं उभा आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मागं उभा आहे हे दर्शवण्यासाठी आणि समस्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर सर्व देशातले पक्ष आणि सर्व जातीपाती धर्म एक संघ भारतीय सेनेच्या मागं उभा आहे हे दर्शवण्यासाठी आज हा तिरंगा मार्च या ठिकाणी काढण्यात आला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या तिरंगा मार्चला आदरणीय नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला। यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।